गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज 15 ऑगस्ट आहे. आज सगळ्यांनी राष्ट्रगीत गायलं असेल, पण त्या राष्ट्रगीताचा अर्थ किती विद्यार्थ्यांना माहिती आहे? सो कदाचित खूपच कमी विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ माहिती असेल. राष्ट्रगीताचा अर्थ समजून घेऊया मित्रांनो. राष्ट्रगीताचा अर्थ काय होतो? राष्ट्रगीताचा अर्थ समजून घेण्याच्या अगोदर आहे ना, हा वर्ड समजणं महत्त्वाचं मित्रांनो. अधिनायक. ओके, जनगण मन अधिनायक जय हे. ओके, आपला जो राष्ट्रगीतामध्ये हा अधिनायक वर्ड आहे मित्रांनो, त्याचा अर्थ पहिले समजून घेऊया, कारण तो अर्थ समजला तर तुम्हाला पूर्ण राष्ट्रगीत समजेल. तर अधिनायक म्हणजे काय ना मित्रांनो, की एक नायक व्यक्ती जो पूर्ण भारताबद्दलचा लीडर आहे असं समजू शकतो आपण. ओके, सो अधिनायक म्हणून तो पूर्ण भारताबद्दल कोण आहे? लीडर आहे. सो लीडर म्हणून तो कोण होते? ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश लीडर्स होते त्यावेळेस. 1911 मध्ये हे गीत लिहिलं गेलं होतं. 1911 मध्ये कोणी लिहिलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं होतं. कोणत्या भाषेत लिहिलं होतं? तर बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं होतं. सो अधिनायक म्हणून त्यांनी कोणाला उद्गार काढलेले? तिथे ब्रिटिश अधिकारी होते जॉर्ज पाचवा, त्यांना अधिनायक म्हणून त्यांनी उद्गार काढलेले होते ह्या गीतात, ह्या कवितेमध्ये त्यांच्या स्वागतासाठी. ओके, पण नंतर ते बोलले की अधिनायक म्हणून मी त्यांना नाही म्हणत आहे, तर ईश्वराला म्हणतोय. ओके, सो अधिनायक म्हणून तुम्ही ब्रिटिश अधिकाऱ्याला घेतलं तरी चालेल किंवा ईश्वर म्हणून घेतलं तरी चालेल. त्याचे दोघी पण मिनिंग होतात मित्रांनो. फक्त आपल्याला राष्ट्रगीत समजून घेणं गरजेचं आहे. सो जनगण मन अधिनायक जय हे. अधिनायकाचा काय असो? जयघोष असो. कोणाकडून असो? तर जन म्हणजे नागरिकांकडून, मनापासून, नागरिकांकडून मनापासून त्या अधिनायकाचा काय असो? जयघोष असो. जय हे. तो कोण आहे? भारत भाग्य विधाता. भारताचा भाग्य विधाता म्हणजे भारताचा कोण आहे? भाग्य विधाता, भाग्य निर्माता. भारताचा कोण आहे? तो भाग्य निर्माता आहे. पुढे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड म्हणजे पूर्ण दक्षिण बाजू मित्रांनो. द्राविड उत्कल म्हणजे ओडिसा आणि पश्चिम बंगाल म्हणजे बंग. सो पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य म्हणजे या हिमाचलाच्या रांगा, विंध्य म्हणजे ह्या पर्वताच्या रांगा. विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा. यमुना गंगा काय आहेत मित्रांनो? नद्या. सो पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा. या काय म्हणतायत? पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना नद्या, यमुना गंगा काय करतात? उच्चल जलधी तरंग. त्यांचे जलधी तरंग काय? त्यांचे जे पाणी आहे ते सहसह वाहत आहे, त्याच्यामध्ये पण तुझा काय होतोय? जयघोष होतोय. कोणाचा? अधिनायकाचा जयघोष होतोय. तब शुभ नामे जागे. आणि सकाळ होते ते तुझ्या नावानेच जागून होते. तब शुभ आशिष मागे. आणि आम्ही तुझ्यासाठीच आशीर्वाद मागतोय. गाहे तव जय गाथा. आणि तुझी काय करतोय? आम्ही गाथा गातोय. जनगण मंगलदायक जय हो. तुझं काय हो? मंगल हो. मंगल म्हणजे तुझं काय हो? शुभ हो. असं कोण गाताय? जन गातायत. कोण? नागरिक. जन गण मंगलदायक जय हो. भारत भाग्य विधाता. कोणाचा जय हो? कोणाचं मंगल हो? भारताच्या भाग्यविधाताचा जय हो. भारताच्या भाग्य विधाताचं काय हो? मंगल हो. जय 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 जय. ओके, सो जनगण अधिनायक जय हे. भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. समजलं मित्रांनो?